नमस्कार, माझे नाव प्रज्वल प्रशांत बाविस्कर, इयत्ता 8वी, फातिमा कॉन्व्हेंट स्कूल, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आंतरशालेय राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत एक कथा सादर करीत आहे. माझ्या कथेचे नाव आहे अभिमन्यू व पितामह भीष्म यांचा संवाद. कुरुक्षेत्रावर कौरव पांडवात युद्ध सुरू होते. हे युद्ध भयंकर होते. यामध्ये लाखो वीर लढत होते. सैन्याच्या या महासागरात कोणी मित्र होते, कोणी नातेवाईक होते, तर कोणी गुरु होते. सर्व प्रकारचे संबंध विसरून समोरची व्यक्ती आपली शत्रू आहे एवढीच गोष्ट लक्षात ठेवून हे युद्ध सुरू होते. कुरुक्षेत्रावरील लढाईचे वर्णन दिव्यदृष्टी मिळालेला संजय राजा धृतराष्ट्र यांना सांगत होता. रणभूमीवरील युद्ध वर्णन ऐकून धृतराष्ट्र कासावीस होत होता. धृतराष्ट्र म्हणाला, पितामह भीष्म कोणाबरोबर लढाई करत आहेत? संजय म्हणाला, वीर अभिमन्यू पुन्हा त्यांच्या समोर आला आहे. आता भीष्म आणि अभिमन्यू यांच्यात लढाई सुरू आहे. संजया, या अभिमन्यूचा भीष्मांपुढे काय निभाव लागणार? राजा, ही गोष्ट खरी आहे. पितामह भीष्म यांचे पुढे कोणाचाच निभाव लागू शकत नाही. कौरववीरांपुढे संरक्षण भिंत उभी राहावी तसे पितामह भीष्म उभे आहेत. संजय, या युद्धात अभिमन्यू कसा लढतो आहे? अभिमन्यू पराक्रमी वीर आहे. तो चौफेर बाण सोडित आहे. त्याने कृपाचार्य यांचे धनुष्य मोडले आहे. आपल्या समोर येणाऱ्या वीराला या अभिमन्यूने परत पाठवले आहे. अभिमन्यूने पितामह भीष्म यांचा सारथी मारला आहे. त्यांचा रथाचा ध्वज सुद्धा अभिमन्यूच्या बाणाने मोडला आहे. अभिमन्यूचे बाण शत्रूच्या वर्मी बसत आहेत. आता भीष्म यांच्याकडे त्याचे बाण येत आहेत, परंतु भीष्म त्या बाणांना मध्येच तोडून टाकीत आहेत. अभिमन्यूचे युद्ध कौशल्य पाहून भीष्म सुद्धा थक्क झाले आहेत. धृतराष्ट्र म्हणाला, संजय, पितामह भीष्म अभिमन्यूला चोख उत्तर का देत नाहीत? संजय म्हणाला, भीष्म त्यांच्या बाणांनी अभिमन्यूचे बाण नष्ट करीत आहेत. आता भीष्म स्मित हास्य करून अभिमन्यूला काहीतरी सांगत आहेत. भीष्म काय सांगत आहेत? पितामह भीष्म म्हणाले, हे बालक अभिमन्यू, तुझा पराक्रम पाहून मला आनंद वाटला. धन्य आहे तुझा पिता आणि धन्य आहे तुझे गुरु. अभिमन्यू म्हणाला, पितामह, आपला आशीर्वाद घेऊनच मी आपल्याबरोबर युद्ध करीत आहे. मग आपण पुन्हा युद्धास तयार राहावे. हे बालक, तू हे जाणतोस की मी तुझ्या बाणांनी पराभूत होणार नाही, पण मी कर्तव्यात कसूर करणार नाही. बालक, तू दुसरीकडे जाऊन लढाई कर जा. यावेळी मला तुमच्याशी लढाई करण्याची आज्ञा आहे. तू मला पराजित करणार नाहीस पुत्र, पण मी तुमचा मार्ग अडवू शकतो. भीष्मांनी स्मित हास्य केले. ते म्हणाले, बालक अभिमन्यू, तू माझा मार्ग अडवू शकणार नाहीस. तू दुसरीकडे जावेस. मी आपला मार्ग थांबवण्यासाठीच इथं उभा आहे. आपणाला पुढे जाता येणार नाही. मी इथे थांबू शकत नाही. मग पुन्हा शस्त्र हाती घ्यावे आपण. माझ्याशी युद्ध करून मला पराभूत करूनच आपणाला पुढे जावे लागेल. एवढे बोलून अभिमन्यूने पुन्हा आपले बाण पितामह भीष्म यांच्यावर सोडायची सुरुवात केली. त्यांच्या बाणांना प्रत्युत्तर म्हणून भीष्मांनी सुद्धा बाण सोडले. अभिमन्यूचे बाण भीष्माच्या रथाचे नुकसान करू लागले. त्याने आता बाणांचा पाऊसच पाडला. त्याची वीरता पाहून पितामह भीष्म सुद्धा थक्क झाले. त्यानंतर पितामह भीष्मांनी आपल्या धनुष्याने असंख्य बाण एकाच वेळी अभिमन्यूवर सोडले. अभिमन्यू सभोवती असणारे वीर घायाळ झाले. काही वीर तर खाली कोसळले. अभिमन्यूला मदत करण्यासाठी अनेक वीर धावत आले. त्यांची असंख्य बाण सोडून शत्रूच्या बाणांना नष्ट केले. धन्यवाद.